Hello, everybody. Good morning. Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 6, animal classification. This is our video number 3, standard 10 of science and technology. Okay. In this video, we have to learn here kingdom Animalia means animals, subkingdom non-chordates, and in this non-chordate subkingdom we learn phylum Porifera. Okay. Dear student, in this video we learn about non-chordates subphylum Porifera. Pori means porous. Porous means सच्छिद्र. सजीवांना ज्या सजीवांचं शरीर हे छिद्र छिद्र असलेलं त्यांचं शरीर असते, अशा सजीवांचा जो एक फायलम असतो, वर्ग असतो, त्यांना आपण पोरीफेरा असं म्हटले जाते. दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लान अँड आर कॉल्ड स्पंजेस. दे बियर न्यूमरस पोअर्स ऑन देअर बॉडी. दोज पोअर्स आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड ऑस्कुला. तर या प्रकारचे जे प्राणी आहेत, स्पॉन्जिलिया अँड सायकॉन स्पंज. लुक ॲट द बॉडी ऑफ द सायकॉन स्पंज. देर आर मेनी पोअर्स. पोअर म्हणजे छिद्र, सच्छिद्र असते त्यांचं शरीर. कॉलर सेल्स आर प्रेझेंट. ऑस्कुलम आर ऑल्सो प्रेझेंट ऑन देअर बॉडी. ओके. सो सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस फायलम पोरीफेरा इज, हे आपल्याला पाहिलं असेल तर त्यांना जे छिद्र असते त्यांच्या शरीराला, पोअर्स असते, आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड ऑस्कुला. या ठिकाणी ऑस्कुलम आपण बघू शकतो आहे. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर आपण बघूया. दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स मीन्स लिव्हिंग इन वॉटर. जलचर प्राणी असतात हे सर्व. मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. काही प्राणी मरीन. मरीन मीन्स लिव्हिंग इन द सी ऑर ओशन, म्हणजे समुद्री प्राणी आहेत जास्तीत जास्त. आणि काही जे प्राणी आहे या फायलममधले ते फ्रेश वॉटरमधलेले आहे, गोड्या पाण्यातले आहे. ओके. देन थर्ड वन इज मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव एसिमेट्रिकल बॉडी. एसिमेट्रिकल बॉडी मीन्स दे हॅव नॉट एनी सिमेट्री. ओके. त्यानंतर फोर कॅरेक्टर्स ऑफ these animals porifera. These animals have special type of cells called collar cell. Look at this collar cell. These are the special type of cell in the some animals found in the sponges. Okay. Collar cell. Okay. These are the characteristic of phylum porifera or sponges, we can say. Okay. These are the collar cell. These animals have special type of cells that are collar cells. These animals are always attached to substratum. Attached to substratum. Hence they do not show locomotion. म्हणजे हे जे प्राणी आहेत पोरीफेरा या फायलममधले, कुठल्या तरी खडकाला किंवा दगडाला समुद्रामधल्या ते अडकून राहतात, चिकटून राहतात, आणि त्यामुळं त्यांचं लोकोमोशन जे आहे, जे हालचाल असते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची, ती होत नसते. ओके. आपण या ठिकाणी पाहिलं आहे की दे अटॅच. दीज ॲनिमल्स आर अटॅच टू द सबस्ट्रॅटम. समुद्राच्या तळाला असतात किंवा खडकांना असतात, आणि म्हणून हेन्स दे डू नॉट शो लोकोमोशन. हेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडेंटरी ॲनिमल्स, आणि म्हणून त्यांना सेडेंटरी ॲनिमल्स म्हणतात. सेडेंटरी मीन्स तळाशी, समुद्राच्या तळाशी, बुडाशी राहणारे सजीव. सहावं आपण वैशिष्ट्य बघूया. देअर स्पंजी बॉडी. देअर स्पंजी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पायक्युल्स ऑर स्पॉन्जिन. आपण या ठिकाणी बघू शकतो स्पॉन्जिला मध्ये स्पॉन्जिन असते किंवा स्पायक्युल्स असतात, स्पायक्युल फायबर्स असतात. सो द स्पंज आर सपोर्टेड बाय स्पायक्युल्स ऑर स्पॉन्जिन. स्पायक्युल्स आर मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. हे आपल्या लक्षात आलं असेल की जे स्पायकल्स असतात, जे त्यांच्या स्पंजी बॉडीला सपोर्ट करतात, हे कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडीचे किंवा सिलिकाचे बनलेले असतात. ओके.
Then seventh character, these animals feed upon small organism taken in their body along with water. Water is through ostia and given out to oscula. आपण जे पाहिलं होतं की या प्राण्यांच्या शरीरावर ऑस्कुलम असतं, ओके, आणि दुसरं ऑस्कुला असते, ऑस्टिया असते. ऑस्टिया काय करतं आहे, वॉटर इज टेकन थ्रू ऑस्टिया. पाणी जे असते यांच्या शरीरामधून ते ऑस्टियामधून घेतल्या जाते. आणि ऑस्कुलामधून, बघा या ठिकाणी ऑस्टिया दिसते आणि ऑस्कुलम दिसते आहे. ऑस्टियामधून पाणी आत घेतल्या जाते आणि ऑस्कुलममधून पाणी वर फेकल्या जाते. आणि हे प्राणी जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये बघता तर बुडबुडे आपल्याला निघालेलं आपल्याला दिसतात. ऑस्टिया अँड ऑस्कुलम. तर आपण ह्या ठिकाणी बघतो आहे की ते काय कार्य आहे त्यांचं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ऑस्टिया अँड ऑस्कुलम इन स्पंज. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? ऑस्टिया टेकन वॉटर अँड गिवन आउट थ्रू द ऑस्कुला. दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग. these animals are produced by reproduce. त्यांचं जे रिप्रोडक्शन असते ते बडिंगच्याद्वारे होते, जे एसेक्स्युअल मेथड असते, किंवा जर सेक्स्युअल मेथडनं झालं तर त्या पद्धतीनं सुद्धा होते आहे. बिसाइड दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे एखाद्या पार्ट जर याचा तुटला असेल, नष्ट झाला असेल, तर तो पार्ट रिजनरेट होऊ शकतो. मीन्स दीज ॲनिमल्स हॅव ॲबिलिटी टू रिजनरेट. म्हणजे यांची क्षमता असते या पोरीफेरा म्हणजे स्पंजमधची की ते पुन्हा रिजनरेट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सायकॉन युस्पॉन्जिया, ज्याला बाथिंग स्पंज म्हणतो, आंघोळीचा स्पंज म्हणतो आपण, आणि त्यानंतर हायलोनेमा युप्लेक्टेला. ओके, दीज आर द ॲनिमल्स आर फाउंड इन द फायलम पोरीफेरा. ओके, do you understand this phylum? Then we learn about next phylum, phylum Coelenterata or Cnidaria. Coelenterata or Cnidaria phylum. Look at this phylum Hydra. It is an very much example, popular example of Hydra. We can look at the animal Hydra here. This Hydra is included in this Coelenterata phylum, or we can say Cnidaria. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सिलेंड्रिकल. आपल्याला दिसते या प्राण्यांचे शरीर, और अम्ब्रेला लाईक. टेंटॅकल्स दिसते आहे आपल्याला त्यांच्यामध्ये, टेंटॅकल्स. लुक ॲट दिस टेंटॅकल्स ऑफ द हायड्रा. ओके, सिलेंड्रिकल, इट इज कॉल्ड पॉलिप्स, अँड इट इज अम्ब्रेला लाईक. जर अम्ब्रेला लाईक असेल तर इट इज कॉल्ड मेडुसा. सिलेंड्रिकल असेल तर इट इज कॉल्ड पॉलिप. मग हायड्रामध्ये अम्ब्रेला लाईक आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार, मेडुसा स्ट्रक्चर. ओके, दुसरं वैशिष्ट्य आहे या प्राण्यांचं, मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मरीन ॲनिमल्स. समुद्री प्राणी आहे. ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. आणि काहीच असे प्राणी आहे की जे गोड्या पाण्यात राहतात, आपल्या नदीच्या वगैरे पाण्यामध्ये राहतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रेडियली सिमेट्रिकल. सिलेंडर असल्यामुळं यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर सिलेंड्रिकल असते, आणि म्हणून त्यांचं जे सिमेट्री असते ती रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. 2 लेअर, डिप्लो फॉर 2 लेअर. ओके, आपण हे तिसरं वैशिष्ट्य बघतो आहे यांचं. त्यानंतर निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स. पहा या ठिकाणी टेंटॅकल्स आहे. निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. या ठिकाणी आपल्याला माउथ बघतो आहे आपण. हायड्राचं माउथ आहे, टेस्टीज आहे, बॉडी आहे, न्यू बर्ड्स आहे. आणि हे न्यू बर्ड्स बर्डिंगद्वारे होतं यांचं पण रिप्रोडक्शन. आणि ही बर्ड नवीन सजीव म्हणून जिवंत राहू शकते. ओहरी यामध्ये आपल्याला दिसते आहे स्ट्रक्चर. आणि हे टेंटॅकल्स जे आहे माउथ जवळ त्यांच्या, त्याला म्हणतो आपण निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. टेंटॅकल्स, मग टेंटॅकलचा काय उपयोग होतो या हायड्राला? टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, व्हेअर ॲज निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ द प्रे. त्यांना आपलं भक्ष्य पकडण्याकरिता या टेंटॅकलचा होतो. आणि त्याच तोंडाजवळ, माउथजवळ त्यांना निडोब्लास्ट असते. आणि निडोब्लास्ट काय करतं, इंजेक्ट द टॉक्झिन, हे पॉयझन इंजेक्ट करतं प्रेमध्ये, आणि त्यामुळं ते प्रे पकडणं त्यांना इझी होतं.
दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन. म्हणजे त्यांना प्रे कॅप्चरिंग अँड फॉर द प्रोटेक्शन, यासाठी त्यांना टेंटॅकल्सची गरज असते. ओके, डू यू अंडरस्टँड धिस फायलम सिलेंट्राटा? फॉर एक्झाम्पल हायड्रा, ॲडामसिया, सी ॲनिमोन म्हणतो आपण. लुक ॲट द सी ॲनिमोल हिअर, कोरल्स. सी ॲनिमोन बघा तुम्ही, यांना पण टेंटॅकल्स असतं आहे. त्यानंतर कोरल्स आहे, सी कोरल, समुद्राच्या हे पण तळाशी आपल्याला बघायला मिळतं आहे आपल्याला. त्यानंतर फायसॅलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आणि ऑरेलिया, जेलीफिश ज्याला म्हणतो आपण, जेलीफिश, कोरल्स, हायड्रा. तर हे सी ॲनिमोन, हे सर्व जे प्राणी आहे हे सिलेंटराटा या संघामध्ये त्यांचा समावेश होतो. ओके, हा पण आपल्याला संघ समजला असेल. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया बाथिंग स्पंज. आपण जे आत्ताच अभ्यास केला स्पंजचा, ब्लॅक कलर्ड असतात ते, राऊंड शेप ॲनिमल. इट्स बॉडी इज मेनली मेडअप ऑफ फायबर्स ऑफ प्रोटीन, स्पॉन्जिन, अँड ड्यू टू दिस दे हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. इट इज यूज फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड एज. जुन्या काळामध्ये आंघोळ करण्यासाठी, म्हणजे आंघोळ घासण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात जात होता. त्यानंतर पिलोज, कुशन्स यासाठी पण काही लोक त्याचा वापर करत होते. वेटिंग मटेरियल, स्टिकिंग पोस्टेज स्टॅम्प अँड काउंटिंग करन्सी नोट, यासाठी सुद्धा या स्पंजचा यूज केला जात होता. त्यानंतर आपण नेक्स्ट थर्ड फायलमचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया, प्लाटी हेल्मेंथिस. थर्ड फायलम्स नेम प्लाटी हेल्मेंथिस. अँड लुक ॲट द ॲनिमल्स in the platyhelminthes. Liver fluke. Okay, here is a liver fluke. Look at the body part of liver fluke: mouth, oral sucker, genital aperture, leaf-like body. Liver fluke, ventral sucker, excretory pore. ओके, त्यानंतर प्लानारिया पण यांचा, प्लानारिया पण प्लॅटीहेल्मेंथिसमध्ये येते आहे. हा टेप वर्म आहे. तर हे प्राणी या प्लॅटीहेल्मेंथिसमध्ये यांचा समावेश होतो. बॉडी ऑफ दिस ॲनिमल, प्लॅटीहेल्मेंथिस, बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज सिलेंडर अँड फ्लॅट लाईक, चपटी बॉडी असते. ए लीफ ऑर स्ट्रीप, पट्टीसारखं, जसं टेपवरमध्ये पट्टीसारखं असते. आणि लिव्हर फ्ल्यूकमध्ये चपट असते. हेन्स दे आर कॉल्ड ॲज फ्लॅट वर्म्स. फ्लॅट वर्म, चपटे कृमी म्हणतात, कारण यांचं चपटा आकार असतो, म्हणून आकारानुसार त्यांचं नाव दिलं आहे फ्लॅट वर्म्स. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट शरीराच्या आतमध्ये असतात आणि ते पॅरासिटिक असतात, परजीवी म्हणून ते शरीरात राहतात प्राण्यांच्या. फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक, काही मुक्तपणे पाण्यामध्ये राहतात. बॉडी इज एसिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. यांचं शरीर बायलॅटरल आहे, दोन त्यांचे समसमान भाग होऊ शकतात आणि एसिलोमेटिक असतात. These are triploblastic, 3-layer body. Triplo for 3. These are triploblastic, that is their body is made up of 3 germ layer: endosperm, ectoderm and mesoderm. Okay, these animals are hermaphrodite. Hermaphrodite meaning of hermaphrodite means both male and female reproductive system are present in the same animal body. उभयलिंगी ज्याला म्हणतो आपण, मेल आणि फिमेल दोनही प्रकारचे जे लिंग असतात, सेक्स्युअल ऑर्गन्स असतात, ते एकाच प्राण्यांमध्ये जर असेल तर आपण त्यांना हर्मॅफ्रोडाईट असं म्हणतो, उभय लिंगी प्राणी. दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट, दॅट मीन्स मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल. फॉर एक्झाम्पल हिअर प्लॅनारिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म. ओके, वेगवेगळे प्राणी यांच्यामध्ये समावेश होत असतो. सो surprising information about coral reef are present in ocean. These reefs are actually colonies of specific cnidarians. A precious stone called coral, ज्याला मराठीमध्ये पोवळा असा शब्द म्हटले जाते, आणि कोरल पावडर, प्रवाळ भस्म, जे आयुर्वेदामध्ये त्याचा औषध म्हणून उपयोग होत असतो. ॲक्च्युली हे जे प्रवाळ भस्म असतं, त्याचं जे राख असते या प्रवाळांची जाळून तयार केलेली, ते औषध म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि हे औषध मध जे असते, हनी, त्यासोबत जनरली त्याचा उपयोग करण्यात येत असतो, आणि हे औषध म्हणून याचा आयुर्वेदामध्ये यूज करतात. हे समुद्राच्या तळाशी आपल्याला मिळत असते. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो फायलम ॲस्कॅल हेल्मेंथिस. फायलम ॲस्कॅल हेल्मेंथिस. ओके, फायलम ॲस्कॅल हेल्मेंथिसचा आपण या ठिकाणी बघूया. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग थ्रेड लाईक
और सिलेंड्रिकल. आपण या ठिकाणी बघू शकतो सिलेंड्रिकल लॉंग थ्रेड लाईक यांची बॉडी असते. हेच दे आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म. आपण मगाशी चपटे कृमी पाहिले होते. या ठिकाणी राऊंड वर्म, गोल कृमी ज्यांना म्हटलं जाते, आपण जंत म्हणतो यांना. लुक ॲट दिस मेल ॲस्कॅरिस अँड फिमेल ॲस्कॅरिस, देअर स्ट्रक्चर. आणि दिस ॲस्कॅरिस जंत जे असतात हे फायलम ॲस्केल हेल्मेंथिसमध्ये हेल्मेंथिसमध्ये यांचा समावेश होतो आहे. लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ मेल ॲस्कॅरिस अँड फिमेल ॲस्कॅरिस. नरजंत आणि मादी जंत जर आपण पाहिला तर नरजंत आपल्याला आकारानं छोटा दिसतो आणि मादी जंत आकारानं मोठे दिसते आहे. टेल असते, त्यांना माउथ आहे, जेनायटल अपर्चर आहे. ओके, तर आपण अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ॲस्कॅल हेल्मेंथिसमध्ये यांचा समावेश होत असतो जंताचा, ज्याला ॲस्कॅरिस म्हणतो आपण. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडो पॅरासाईट. हे पण शरीरामध्ये राहतात प्राण्यांच्या. काही फ्री लिव्हिंग असतात, आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. मातीमध्ये पण राहतात. म्हणून आपण हात स्वच्छ केले पाहिजे नेहमी. जेवायच्या आधी आपण म्हणजे टॉयलेटचा यूज केल्यानंतरसुद्धा आपण आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे, जेणेकरून हे जे ॲस्कॅल हेल्मेंथिसमधले जे ॲस्कॅरिस आहे ते आपल्या शरीरात जाणार नाही, कारण हे एंडो पॅरासाइट्स असतात. ओके, डू यू अंडरस्टँड दिस अबाउट दिस इन्फॉर्मेशन अबाउट दिस ॲस्कॅलमेंथिस? बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सुडोसिलोमेट. ओके, आणि ट्रिप्लोब्लास्टिक 3 लेअर असते यांच्या बॉडीचा, जर्म लेअर असतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड. यांच्या शरीरावर सेगमेंट नाही आहे. अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. These animals are unisexual. Unisexual means male and female are separate. Okay, male and female are separate. Male and female are separate. Male and female are separate. Okay, that means they are unisexual. For example, ascaris, इंटेस्टिनल वर्म ज्याला म्हटलं जाते, हे आतड्यामध्ये असतात. आणि फायलेरियल वर्म, फायलेरिया ज्याला आपण हत्ती रोग म्हणतो, हत्ती पाय, हत्ती हात असेल तर फायलेरियल जे वर्म असतात त्यांचा सुद्धा समावेश ॲस्कॅलमेंथिस होतो. त्यानंतर तिसरा एक वर्म आहे लोवा आय वर्म. तर यापासून मानवाला पण डिसीज होत असतो. ओके, तर हे अशा पद्धतीनं हा जो आपण या ठिकाणी फायलम पाहिला आहे ॲस्केल हेल्मेंथिसचा, तर यांचं यामध्ये आपण यांचे वैशिष्ट्य पाहिले आणि कोणते प्राणी असतात त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, त्यानंतर आपण अभ्यास करू शकता, माहिती मिळू शकता इंटरनेटवरून. हाऊ डज द इन्फेक्शन ऑफ टेपवर्म इन मॅन, म्हणजे मानवामध्ये टेपवर्म जो आहे, पट्टकृमी ज्याला म्हणतो आपण, त्याचं इन्फेक्शन कसं होतं. लिव्हर फ्लूक इन ग्रेझिंग ॲनिमल लाईक गोट अँड शीप ऑकर अँड व्हॉट आर देअर प्रिव्हेंटिव्ह मेझर्स. मग आपण काय काळजी घेतली पाहिजे आहे, कारण हा जो लिव्हर फ्लूक असतो, हा लिव्हर फ्लूक लिव्हरमध्ये असतो. कोण्या प्राण्याच्या, म्हणजे बकरी असेल, शीप असेल, मेंढी असेल, यांच्यामध्ये जे लोक यांचं मटण खातात, न शिजवता खातात किंवा कमी शिजवलेलं जर खाल्लं तर आजार होऊ शकतात, आणि म्हणून आपण यापासून काळजी घेतली पाहिजे. हाऊ डज द इन्फेक्शन ऑफ राऊंडवर्म लाईक ॲस्कॅरिस, फायलेरियर वर्म अँड प्लांट निमॅटोड ऑकर अँड व्हॉट आर देअर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अँड ट्रीटमेंट. म्हणजे मानवाला तर आजार होताच, त्याच पद्धतीनं काही निमॅटोड्स जे असतात ते वनस्पतींना सुद्धा त्यांच्यापासून धोका संभवतो. आणि म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर काय घ्यायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे जर आजार झाले, फायलेरियासाठी सरकारतर्फे काही औषधं दिल्या जातात, काही गोळ्या दिल्या जातात, ते आपण वापर केलं पाहिजे. ॲस्कॅरिसमध्ये सुद्धा असा औषधाचा उपचार केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, हात स्वच्छ धुणे, वारंवार हात स्वच्छ धुवूनच आपण त्याचा यूज करणे, हा यामागचं एक महत्त्वाची माहिती आपण इंटरनेटवरून कलेक्ट करू शकतो. त्यानंतरचा आपण या ठिकाणी फायलम ॲनेलिडाबद्दल या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. फायलम ॲनेलिडा. ओके, फायलम ॲनेलिडा म्हणजे सेगमेंटेड बॉडी. जसं या ठिकाणी आपण बघू शकतो, लुक ॲट द अर्थवर्म, लीच, नेरीज, अँड दीज ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द फायलम Annelida. Annelida means segmented body. The body of these animals is long, cylindrical and metamerically segmented. या Annelida संघामधले जितके काही प्राणी असतात यांची जी बॉडी असते ते सेगमेंटेड असतात. बघा, लुक ॲट द सेगमेंट आपण बघू शकतो, सेगमेंटेड बॉडी आपल्याला. अर्थवर्मचे आपण बघू शकतो या ठिकाणी माउथ आहे, क्लायटेलम आहे, सेगमेंट्स आहे आणि यानस. तर लीचमध्ये पण आपल्याला यामध्ये अशा पद्धतीचं बॉडी दिसून येत आहे.
आणि हा जो नेरिस आहे त्यामध्ये पण ही प्राण्यांचं जी रचना आहे त्यामध्ये आपल्याला सेगमेंट दिसतात. मोस्ट ऑफ these animals आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट. काही हे फ्री लिव्हिंग असतात, जसं गांडूळ आहे फ्री लिव्हिंग आहे, जमिनीमध्ये आपल्याला आढळतात. आणि काही एक्टोपॅरासाइट आहे, बाह्य परजीवी आहे, जसं लीच आहे. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर. काही समुद्रात राहतात, काही फ्रेश वॉटर असतात आणि काही जमिनीवर राहतात. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. 3 लेअर असतात. बायलेटरली सिमेट्रिकल, त्यांच्या शरीराचे 2 समसमान भाग होतात. अँड यू सिलोमेट. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? दे हॅव सिटी ऑर पॅरापोडिया ऑर सकर फॉर लोकोमोशन. बघा, ॲनेलिडा संघामधले जे काही प्राणी असतात फायलममधले, त्यांना लोकोमोशन म्हणजे चालण्याकरिता सिटी असतात. जसं अर्थवॉर्मला सिटी आहे, पॅरापोडिया असतात, याला पॅरापोडिया आहे, आणि या लीचला सकर्स असतात. तर फॉर लोकोमोशन आपल्याला हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट आर द लोकोमोशन पार्ट ऑफ द अर्थवॉर्म. अर्थवॉर्म ह्या सिटी, आणि लीचला काय आहे सकर, आणि नेरिसला, हा जो नेरिस दिसतोय आपल्याला, याला काय असते आहे तर पॅरापोडिया. ओके, देअर बॉडी इज कव्हर्ड विथ स्पेशल क्युटिकल. बाह्य आवरण जे असतं या प्राण्यांचं एक स्पेशल असं क्युटिकल असतं. दीज ॲनिमल्स आर आयदर हर्मॅफ्रोडाईट ऑर युनिसेक्स्युअल. जसं अर्थवर्म आहे, हा हर्मॅफ्रोडाईट आहे. मेल अँड फिमेल बोथ सेक्स आर इन सेम ॲनिमल. ओके, आणि काही ॲनिमल्स हे युनिसेक्स्युअल असतात, म्हणजे मेल अँड फिमेल आर सेपरेटेड. फॉर एक्झाम्पल अर्थवॉर्म, लीच, नेरिस, etc. Okay, so we learn here animals in the phylum Annelida. Okay, and you can also get information about earthworm called as friends of farmers. मग याला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? कारण हा जो प्राणी आहे हा आपल्या शेतातला जो पालापाचोळा असतो, तो पालापाचोळा तो त्याचं रूपांतर खतात करत असतो, आणि बीड करून राहण्याची त्याची क्षमता असते, सवय असते, आणि त्यामुळे आपली जमीन भुसभुशीत होते. आणि याचा जो फायदा असतो तो आपल्या जमिनीला होतो असतो. एक उत्तम प्रकारचं खत, अर्थवॉर्म मॅन्युअर तयार होतं, खत तयार होतं, आणि जमीन पण हवा खेळती राहते, आणि म्हणून त्याला फार्मर्स फ्रेंड असं म्हटल्या जाते. आजकाल अर्थवॉर्मचं जे असते ते खत आपल्या शेतकरी पण स्वतःच्या शेतात आपण करू शकतो. ओके, हाऊ मे बी द लीच यूज इन आयुर्वेदा सिस्टीम ऑफ ट्रीटमेंट. लीच वापरण्याचा उपयोग पण आयुर्वेदामध्ये औषधासाठी, म्हणजे एखाद्या रोगाचं निवारणासाठी, एखादा आपल्याला जखम झाली असेल, विषारी एखादा दंश झाले असेल, तर त्यावेळेस आपण औषधा म्हणून त्याचं ट्रीटमेंटसाठी त्याचा यूज करत असतो. ओके, डू यू अंडरस्टँड धिस फायलम? ओके.